बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी आहे, तुम्हाला सावध करणारी बातमी आहे। तुम्ही वापरत असलेलं ब्रँडेड तेल हे डुप्लिकेट तर नाहीये ना? तुम्ही पुन्हा एकदा याची नीट खात्री करून घ्या, कारण लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नागपूरमधल्या एका टोळीचा गोरखधंदा आता उघड झालेला आहे। ही टोळी बाजारातून खुलं खाद्यतेल खरेदी करायची, त्याला नामवंत कंपनीचं लेबल लावून हे तेल बाजारात विकलं जायचं। नागपुरात हुडकेश्वर पोलिसांनी समता कॉलनीत सुरू असलेल्या कारखान्यावरती छापा मारला आणि या छापेमारीत तेलाच्या 98 डब्यांसह 8,56,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। डब्यावरती लावण्यात आलेलं स्टिकर आणि डबे बनावट असल्याचंही समोर आलंय आणि याशिवाय त्यातलं तेल सुद्धा फिल्टर्ड नसल्याचं स्पष्ट झालंय। आणि आता बातमी जीबी सिंड्रोम संदर्भात आहे। जीबी सिंड्रोममुळे आणखी एक बळी गेलेला आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसच्या दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झालाय। त्यामुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली आहे। रेंदाळ ठोणेवाडीतल्या वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू झालाय। याआधी एका 60 वर्षाच्या महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता। छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयामध्ये जीबीएसच्या 5 रुग्णांवरती सध्या उपचार सुरू आहेत, तर एक जण व्हेंटिलेटरवरती आहे। आतापर्यंत दूषित पाण्यामुळे जीबीएस आजार वाढत असल्याचं बोललं जात होतं, मात्र जीबीएस संदर्भात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जीबीएस बाबत माहिती दिलेली आहे आणि एक मोठा दावा त्यांनी केलाय, सावध त्यांनी नागरिकांना केलेला आहे। नेमकं ते काय म्हणाले त्या संदर्भातलाच खास रिपोर्ट। चिकन खाणाऱ्यांनो सावधान, चिकन खाल्ल्यानं जीबीएसचा धोका। पोल्ट्री फार्मच्या नमुन्यांचा धक्कादायक अहवाल। चिकन म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं, पण तुम्ही चिकन खात असाल तर सावधान, कारण चिकन खाल्ल्यानं जीबीएस होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चिकन खाल्ल्यानं जीबीएस होत असल्याची माहिती दिली आहे। त्यामुळे चिकन प्रेमींचे धाबे दणाणलेत। परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळे ते झालं, त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे। तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही, फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे। डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्चं ते राहता कामा नये, कच्चं राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात। जीबीएस आजारानं पुणे, मुंबई, सोलापूर आणि नागपूरमध्ये हातपाय पसरवलेत। राज्यात जीबीएस रुग्णसंख्येनं 200चा आकडा पार केलाय, तर 9 रुग्णांचा मृत्यू झालाय। त्यामुळे नागरिकांचं टेन्शन वाढलंय। तर हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचा दावा करण्यात येत होता, मात्र आता पोल्ट्री फार्म मधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये चिकनमुळेच जीबीएस होत असल्याचं समोर आलंय। मात्र जीबीएस होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी पाहूया। चिकन चांगलं शिजवल्यानंतरच खा। रस्त्यावरून चिकन खरेदी करताना स्वच्छतेची काळजी घ्या। पाणी उकळूनच प्यायला हवं। स्वच्छ व ताजं अन्न खायला हवं। शिजवलेलं आणि न शिजवलेलं अन्न एकत्र ठेवू नका। जीबीएस आजार मज्जातंतूवर आघात करतो, त्यामुळे या आजारापासून वाचण्यासाठी नागरिकांनी सरकारनं दिलेल्या नियमांचं पालन करून काळजी घ्यायला हवी, अन्यथा जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात जीबीएसमुळे तुमचाही बळी गेल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। खाऊ नका असा सावधगिरीचा इशारा आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेला आहे आणि त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। यानंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। जीबीएसचे आतापर्यंत 124 बाधितांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, तर आज नव्यानं जीबीएसचा एक रुग्ण सापडलेला आहे। त्यामुळे बाधित रुग्ण संख्या आता 208 वरती पोहोचलेली आहे आणि त्यातील 181 रुग्णांचं जीबीएसचं निदान झालंय।
चिकन खाल्ल्यामुळे जीबीएसचा धोका वाढतो अशी माहितीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. पोल्ट्री फार्ममधून घेतलेल्या नमुन्यांमधून हे उघड झालेलं आहे. कमी शिजवलेल्या मांसामधून जीबीएसचा धोका अधिक असल्याचं अजित पवार म्हणाले. रोडीज ॲडव्हेंचर क्लबनं आयोजित केलेल्या दुचाकी रेसचा थरार आता पुणेकरांनी अनुभवलेला आहे. होळकरवाडीमध्ये झालेल्या रेसमध्ये पुणे, नाशिक, कोल्हापूर, मुंबई, सातारा, सांगली, यवतमाळ, रायगड या सगळ्या ठिकाणाहून जवळपास 150 रायडर सहभागी झाले होते आणि ही दुचाकीची रेसची महाराष्ट्रातली सर्वात मोठी स्पर्धा म्हणून नोंद झालेली आहे. धाराशिव जिल्ह्यातील 1100हून अधिक विद्यार्थ्यांना आरटी प्रवेशाची लॉटरी लागलेली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी इंग्रजी शाळांमध्ये 25% जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवरती पात्र विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश दिला जातो. तुळजापूरमध्ये कौशल्य विद्यापीठ सुरू करण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे. धाराशिवच्या युवकांना जिल्ह्यातच हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. या अनुषंगानंच आता पुण्यातील सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाकडून तांत्रिक सहकार्य घेण्याचं निश्चित करण्यात आलं. लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात देण्यात येणार आहे. तसंच लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड सुद्धा तपासले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना दरवर्षी जूनमध्ये ई-केवायसी करावा लागेल. कल्याणमधील नांदिवली परिसरातील एका सोसायटीतील गाळेधारक आणि सदनिकाधारकांनी महापालिकेला मालमत्ता कर थकवलेला आहे. या प्रकरणी आता केडीएमसीनं 17 गाळे सील केलेत. या गाळ्यांची सुमारे 1.25 कोटी रुपयांची थकबाकी बाकी होते. तसंच या कारवाईमध्ये इमारतीच्या मालकानं कडाडून विरोध सुद्धा केला होता. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कहाकर बुद्रुक गावात वृद्ध शेतकरी दाम्पत्यानं आंदोलन पुकारलंय. इतर शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतात जाणारा मार्ग अडवून धरल्यानं दत्तागिरी आणि सिंधुबाईगिरी हे त्रस्त आहेत. कोर्टानं गिरी दाम्पत्याच्या बाजूनं निकाल दिला तरी सुद्धा महसूल अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप गिरी दाम्पत्यानं केलाय. पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपी डीआरडीओचा माजी संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रदीप कुरुलकर याच्या विरोधात आरोप निश्चितीचा मसुदा न्यायालयात सादर करण्यात आलेला आहे. आरोप निश्चिती करून लवकरात लवकर खटला सुरू करण्याची प्रयत्न आता केला जातोय. जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुणेकरांना थेट शेतकऱ्यांच्या शेतातूनच आता सेंद्रिय भाजीपाला आणि फळं उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून शहरात 4 आठवडे बाजार सुरू केले जाणार आहेत. पुढच्या 2 महिन्यांमध्ये हे सगळे बाजार सुरू करण्याचं नियोजन महापालिकेनं केलंय. वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेला रणवीर अलाहाबादिया सध्या मिसिंग आहे. त्याचं घर आणि फोन बंद असून पोलिसांकडून शोधाशोध सुरू आहे. मात्र अलाहाबादियासोबत त्याचा संपर्क होत नाहीये अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतरासारखे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलली आहेत. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना होत असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. आपल्या एखाद्या बहिणीला प्रलोभनं देऊन धर्मांतर होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हिंगोलीत 22 फेब्रुवारीला न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे. न्यायमूर्ती भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन केलं जाईल आणि या ठिकाणी न्यायालयीन कामासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला विशेष अशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
धाराशिव जिल्हा पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी नामी शक्कल लढवण्यात आलेली आहे। गंभीर गुन्ह्यांतील अनेक वर्षांपासून फरार आरोपींचे होर्डिंग्स पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले। ये जा करणाऱ्या नागरिकांना याबाबत माहिती व्हावी आणि आरोपी लवकरात लवकर पकडले जावेत म्हणून हे होर्डिंग्स लावले गेलेत। माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माला कोर्टानं झटका दिलाय। अँटिलिया स्फोटक प्रकरणात दोषमुक्त करण्यास कोर्टानं नकार दिलाय, तर NIA न्यायालयानं शर्मा यांचा दोषमुक्तीचा अर्जही फेटाळलाय। ठाण्यातील व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी शर्मा यांना 17 जून 2021ला अटक करण्यात आली होती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतल्या नव्या मुख्यालयाचं बांधकाम आता पूर्ण झालंय। केशव कुंज आता नवीन स्वरूपात समोर येणार आहे। दिल्लीत सुमारे 4.25 एकरमध्ये हे मुख्यालय बांधण्यात आलंय। या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 150 कोटी रुपये आलाय आणि येत्या 19 फेब्रुवारीला सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते त्यांचं उद्घाटन होणार आहे। आता एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी सुद्धा भाजपवरती निशाणा साधलाय। TRP साठी धस आणि मुंडेंची भेट घडवून आणली असा घणाघातच सपकाळांनी केलेला आहे। तर युतीमध्ये राष्ट्रवादीचं महत्त्व कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि म्हणून आधी आरोप केला आणि आता मांडवली सुरू आहे असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। TRP वाढवण्याकरता केलेला हे सगळं प्रकरण होतं। राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्व कमी करण्याकरता भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दसांना दिलेली ही सूचना होती। आगा 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 आगा, बंदूक बंदूक बंदूक, रेती रेती, टिप्पर टिप्पर, असे सगळे शब्द रांगड्या भाषेमध्ये ही मांडल्या जात होती। आता हे सगळे शब्द मागे पडले आणि आता मांडोली 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 या शब्दाची गुंज या प्रकरणातून आपल्याला ऐकू येते। तर धस आणि मुंडे भेटीवरून अनेक दावे केले जात आहेत, आरोप केले जात आहेत। धसांकडून याची सारवासारव सुद्धा सुरू झालेली आहे, मात्र याचे परिणाम आता सुरेश धस यांच्यावरती कसे होणार आहेत पाहावं लागणार आहे। इतरही बातम्या आहेत, त्यांचा आता पुन्हा एकदा वेगवान आढावा। कामावर मद्यपान करून येतो म्हणून मालकानं व्यसनी चालकाला कामावरून कमी केलं। याच रागातून खापरखेडा विद्युत केंद्रातील डोझर चालकानं स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। नागपूर जिल्ह्यातील खापरखेडामध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे। ललित वस्त्रानं असं आत्महत्या करणाऱ्या डोझर चालकाचं नाव आहे। सोलापुरात हैदराबाद महामार्गावरती बलकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात 3घांचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झालेत। सोलापूरहून हैदराबादकडे जाणाऱ्या बलकर वाहनानं रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली आणि या अपघाताचा CCTV समोर आलाय। महाराष्ट्र राज्य वीज महावितरण विभागाचा भोंगळ कारभार 5 वर्षीय चिमुकलीच्या जीवावरती बेतलाय। टॉवरसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय। डहाणूच्या सारणी इथे ही दुर्दैवी घटना घडली आहे आणि दुर्घटनेनंतर महावितरण विभाग, ठेकेदार आणि कासा पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न केला गेला। लग्नमंडपात घोड्यावरच नवरदेवाला मृत्यूनं कवटाळलंय। वरातीसाठी नवरा घोड्यावरती बसला, मात्र काहीच क्षणात हार्ट अटॅकनं नवरदेवाचा घोड्यावरच मृत्यू झाला। ही घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे। लाडकी बहीण योजनेमुळे आता राज्यातील बळीराजाला मोठा फटका बसलाय। लाडकीमुळे सिंचनाचं अनुदान थकल्याचं समोर आलंय, मात्र किती अनुदान थकलंय यावरचाच हा रिपोर्ट पाहूयात। लाडक्या बहिणींमुळे बळीराजा दुर्लक्षित। लाडकीमुळे सिंचन योजनेचं अनुदान थकलं। निधीच नसल्याची अधिकाऱ्यांचीच कबुली। विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनं राज्याचं एकूणच
आर्थिक गणित बिघडवून टाकल्याचं चित्र आहे. दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीनं सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडतोय. यामुळे अनेक योजनांवर परिणाम झालाय आणि त्यातून बळीराजाही सुटलेला नाही. मराठवाड्यात शेतकऱ्यांना मिळणारं 152 कोटी 71 लाखांचं अनुदान थकलंय. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं 5 कोटी 60 लाखांचं अनुदान थकलंय. अनेक शेतकरी पदरचे पैसे करून ठिबक सुरू करतात, मात्र त्या शेतकऱ्यांच्या खात्यातही अनुदान जमा झालेलं नाही. मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती अनुदान थकलंय त्यावर एक नजर टाकूया. छत्रपती संभाजीनगर 84 कोटी 99 लाख थकीत. जालना 47 कोटी 50 लाख. बीड 20 कोटी 22 लाख. एकूण थकीत अनुदाने 152 कोटी 71 लाख रुपये. निधीच नसल्यानं शेतकऱ्यांना पैसे द्यायचे तरी कुठून, असा सवाल कृषी विभागाला पडलाय. 23-24च्या लाभार्थ्यांची 152 कोटी अनुदान मागणी होती. त्यापैकी 2 दिवसापूर्वी आपल्याकडे 59 कोटी हे प्राप्त झालेले आहेत. या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे 94 कोटींची मागणी आपल्या विभागांमध्ये अप्राप्त आहे. सदरचे लाभार्थी हे सन 23-24चे असल्यामुळे जिल्ह्यामध्ये सतत लाभार्थ्यांचा तगदा सुरू आहे की अनुदान न मिळाल्याबाबत. तर या अनुषंगाने आम्ही निधी मागणी देखील केलेली आहे. तर त्या पद्धतीने जर लवकरच आम्हाला निधी प्राप्त झाला तर अनुदान त्वरित वितरित करता येईल. केवळ ठिबक सिंचनाचंच अनुदान नव्हे तर लाडक्या बहिणींमुळे राज्यातील कोणकोणत्या योजनेला फटका बसलाय तेही पाहूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 46,000 कोटी. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 14,761 कोटी. मुलींना मोफत उच्च शिक्षण 1,800 कोटी. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण 5,500 कोटी. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 1,300 कोटी. लेक लाडकी योजना 1,000 कोटी. मुख्यमंत्री वयोश्री योजना 480 कोटी. गाव तिथे गोदाम योजना 341 कोटी. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार खरं तर अनेक योजना राबवत असतं, मात्र लाडक्या बहिणींच्या मतांच्या महासागरात डुबकी मारल्यानं सध्या राज्यकर्त्यांना बळीराजाचा विसर पडल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.